नमस्कार, माझं नाव आहे सागर जंजाळकर. आजपासून मी व्हिडिओ चालू करत आहे. आज आपण पहिला व्हिडिओ बनवणार मराठीचा व्हिडिओ. त्याच्यामध्ये आपण शिकणार अ आई कसं लिहायचं आणि त्याच्यापासून शब्द कसे तयार करायचे त्याबद्दल आपण हा व्हिडिओ तयार करत आहोत. तर चला मग आपण व्हिडिओ बनवायला सुरुवात करूया. चला तर ठीक आहे. त्याच्यामध्ये मी तुम्हाला शिकवेल काना, मात्रा, वेलांटी, उकार तुम्हाला सगळे शिकवेल आणि शब्द कसे तयार करायचे, कुठल्या शब्दापासून कसे शब्द तयार ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. तर चला, सुरुवातीला पहिला शब्द येणार आहे अ. बरोबर. अननसाचा अ. त्याच्यानंतर येईल अ ला काना आ. बरोबर. त्याच्यानंतर ई, इमारतीचा ई. ई, इडलिंबूचा ई. उ, उकडीचा उ. नंतर येईल उ, उसाचा उ. बरोबर आहे. ए, एडक्याचा ए. बरोबर. ऐ, ऐरणाचा ऐ. ओ, ओझेवाल्याचा ओ. ओ, ओझेवाल्याचा ओ. औ, औषधाचा औ. औ, औषधाचा औ. नंतर येईल खाली चढे छोटी अम, अंबारीचा अम. नंतर येईल आहा. काय येईल? आहा. ठीक आहे. हा आहा झाला. बरोबर आहे. आता मी तुम्हाला लिहून दाखवले बघा. अ, अननसाचा अ. आ, आईचा आ. ई, इमारतीचा ई. इडलिंबूचा ई. उ, उकडीचा उ. उ, उसाचा उ. ए, एडक्याचा ए. ऐ, ऐरणाचा ऐ. ओ, ओझेवाल्याचा ओ. औ, औषधाचा औ. अंबारीचा आणि आहा. बरोबर. हे तुम्हाला मी सांगितलं ना, म्हणतं मूळाक्षर. आता याच्यामधील हा स्वल्पविराम. बरोबर. इथे पण आला, इथे आला, इथे आला आणि हे सगळे शेवटी फुल स्टॉप म्हणजे पूर्णविराम. इथे आला स्वल्पविराम, इथेही आला, इथेही आला, इथेही आला, इथेही आला. बरोबर. इथं नाही येणार, इथे येईल पूर्णविराम. चुकलं जरा, इथे येईल पूर्णविराम. बरोबर. हा झाला पूर्णविराम. अंबारीचा अवर अनुस्वार हा. हा काय अवरती अनुसार अंबारीचा आणि आहा. अंबारी म्हणजे काय? हत्तीच्या वरती जी छत्री लावली असते ना, हत्ती बसल्याच्या नंतर त्याच्या अंगावरती छत्री तिला म्हणतात अंबारी. आणि आहा हा औषधाचा औ. बरोबर आहे. हा अननसाचा अ. आ, आईचा आ. ई, इमारतीचा ई. इडलिंबूचा ई. उ, उकडीचा उ. उसाचा उ. ए, एडक्याचा ए. ऐ, ऐरणाचा ऐ. ओ, ओझेवाल्याचा ओ किंवा ओटही म्हणू शकता. औ, औषधाचा औ. अंबारीचा आहा. बरोबर. इथपर्यंत झालेलं आहे. आता बघा, याच्यानंतर काय करायचं, याच्यानं शब्द कसे तयार करायचे. अ पासून कुठला शब्द तयार होतो? आ, ई वरून, ई इमारतीचा ई वरून कुठले शब्द तयार होतात? उकडीचा उ पासून कुठले शब्द तयार होतात? ऊसाचा ऊ, एडक्याचा ए, ऐरणाचा ई पासून कुठले शब्द तयार होतात ते आता आपण बघून घेऊया. जर कोणाला बघायचं असेल किंवा स्क्रीनशॉट काढायचं काढू शकता तुम्ही, म्हणजे मला इरेज करायला बरं पडेल. नाही. चला, मी इथपर्यंत इरेज केलेलं आहे. बाकी सुरुवातीचे शब्द राहू दिले. आता अ म्हणजे काय? अ, अ, न, न, स. अननसाचा अ. इथं पूर्णविराम. बरोबर. अननसाचा वरून अजून एक शब्द तयार होतो बघा. अ, ज, गर. अजगराचा अ. आपण बाराखडीमध्ये म्हणताना फक्त अननसाचा अस म्हणू शकतो. काय म्हणू शकतो?
अननसाचा अ म्हणू शकतो. बरोबर. अजगर. आता येईल आ. आ आवरून काय शब्द आहे? आ अला का ना आ. इडलिंबूचा ई. आई. काय शब्द इथं तयार झाला? आई. अजून एक शब्द तयार करूया आपण आ वरून. बघा. अला का ना आ. र. स लगाना सा. हा काय झाला? आरसा. बरोबर. अननसाचा अ. आईचा आ किंवा आरशाचा आ सुद्धा आपण म्हणू शकतो. बरोबर. वरून आ वरून आता ई आलं. आता ई कुठली आली? इमारतीची. नाही इडली. सॉरी इमारतीची. बरोबर आहे. ही आली इमारतीची ई. याच्यापासून काय शब्द तयार होईल बघा बरं. आपण तयार जर करायला गेलं तर ई. मला का ना मा. र. त. काय आला? इमारत. बघा पूर्णविराम देतोय मी. कुठलाही शब्द लिहिला ना पूर्णविराम देतोय. इमारत. अजून ई वरून कुठला शब्द तयार होतो बघूया बरं. ई. झाला का ना जार. इजार. काय शब्द झाला? इजार. इजार म्हणजे काय? जी आता बघ. इजार म्हणजे पॅन्ट. शाळेची पॅन्ट. म्हणजे फुल पॅन्ट नाही, हाफ पॅन्ट. तिला म्हणतात इजार. बरोबर. आता ईड लिंबूचा ई आला. बरोबर आहे. आता याच्यावर कुठला शब्द तयार होतो बघूया बरं. विचार करूया. ई. ई. ड. लिंबू. झाला? ईड लिंबू. कुठला शब्द झाला? ईड लिंबू. ईड लिंबू म्हणजे काय? ईड लिंबू म्हणजे लिंबू. इंग्लिश मध्ये म्हणतात त्याला लेमन. बरोबर. ईड लिंबूचा ई. आता बरोबर. याच्यावरून अजून शब्द बघायला गेलं तर आता तर बघायला गेलं आता आठवत नाहीये. तरी पण तुम्ही विचार करून मला सांगू शकता. बरोबर आहे. ईड लिंबूचा ई. नंतर आला उ. आला उ. ख. ळ. उखळ. बरोबर. इथं आलं पूर्णविराम. बरोबर. आता बघूया. आपण शब्द तयार तर केलेत. आता मी तुम्हाला परत वाचून दाखवतो. अननसाचा अननस. अननस. अजगर. अजगर. अला का ना आ. ही झाली मात्रा. अला का ना आ. सॉरी. अला का ना काय आला? अला का ना आ. इथं अला का ना आई. ई. ई कुठला विचारलं बघा. ईचा उच्चार कसा मी ई. आई. आपण आई नाही म्हणत. आई म्हणतो का आपण? आई म्हणतो. बरोबर आहे. आई. आई. बरोबर आहे. अला का ना आ. र. स ला का ना सा. हा झाला त्याचा काना. स ला का ना सा. आ र सा. नंतर ई आला. ई. ई मला का ना मा. र. त तलवारीचा त. इमारत. बघा मी प्रत्येक शब्द लिहिल्याच्या नंतर पूर्णविराम दिलेला आहे. आपण हे असं करू शकता. नंतर इजार. इजार. काय झालं? ई. इजार झाला तो. काय झालं? इजार. आता दुसरा शब्द झाला ई. ई इमारतीचा ई. नाही सॉरी. ई इडलिंबूचा ई. ई ड. याला म्हणतात रफार. या शब्दाला काय म्हणतात? र. फा. र. मोठ्या ईच्या वरती जी विलांटी दिली जाते किंवा मात्रा दिली जाते त्याला नंतर रफार. काय म्हणतात त्याला? रफार. काय म्हणतात? रफार. नंतर ई ड. ला पहिली विलांटी ली. आता बघा मी पहिली विलांटी दिली. कोणाला प्रश्न पडला तर आता पहिली विलांटी जर द्यायचं तर कशी द्यायची? पहिली विलांटी आणि दुसऱ्या विलांटीमध्ये कोणाला कोणाला म्हणजे विसरून जातात. यार पहिली विलांटी इकडनं द्यायची, दुसरी विलांटी इकडनं द्यायची. तर पहिली विलांटी मी दिली डाव्या हाताकडनं येते बघा. ती डाव्या हाताकडनं येते. पहिली विलांटी जी असते डाव्या हाताकडनं जी येते ती असते पहिली विलांटी. ब ला उकार बू. बरोबर. ब ला पहिला उकार बू. हा पहिला उकार आहे बू. ई ड लिंबू. आता ऊ वरून काय शब्द? उखड. उखड. उखड वरून उखड. उखड. बरोबर आहे. अजून एक शब्द होईल का तयार? बघूया. उखड. उसळ. बरोबर आहे. उसळ. उ. स. ळ. झाला शब्द तयार. पूर्णविराम दिला बघा. काय दिलं मी? पूर्णविराम दिले. आता बघूया परत एकदा रिव्हिजन करूया आपण एकदा. अननस. अजगर. अलगना आ. अलगना आई.
लगाना आ र स लगाना सा आ र सा. ई म लगाना मारत इमारत. ई ज लगाना जार इजार. ईड लिंबू. याला म्हणतात रफार. ईड लिंबू. ऊ वरून कुठला शब्द उखळ उखळ उसळ उसळ. बरोबर. आता तुम्हाला समजलं असेल. आता मी बाकीचे इरेज करतो. आता ऊ नंतर पुढचे शब्द बघूया आपण. ठीक आहे. ऊ नंतर पुढचे शब्द बघूया आपण. चला आपण पुढचा शब्द घेऊ. पुढचे शब्द घेऊया. उखडीचा ऊ पर्यंत झालेला आहे. आता बघूया उसाचा ऊ स. त्याला ऊसाचा ऊस. बरोबर आहे. इंग्लिशमध्ये म्हणतात त्याला शुगर केन. बरोबर. हिंदीमध्ये म्हणतात गन्ना. बरोबर. आता ऊ वरून कुठला शब्द तयार होईल अजून. वरून जर शब्द तयार करायचा उशी. बरोबर आहे. नाही उशी नाही होणार. उपास आहे. उपास बघा किंवा उपाय. उ पा य उपाय. बरोबर. उसाचा ऊ. नंतर ए कसला एडक्याचा ए ड क लगाना का एडका. बघा फुल स्टॉप दिलेला आहे. एडका म्हणजे काय मेंढी. एडका म्हणजे काय मेंढी. त्यातला एडका. नंतर दुसऱ्या शब्दाला ऐ र न. आता बघा न नळाचा न नाही न बाणाचा न ऐरण असा आला. बरोबर आहे. उसाचा उसावरून तुला शब्द तयार उपाय. एडक्याचा एडका ऐरण. आता येईल लगाना आ जगल्याचं झ त्यावर एक मात्र ओ झे व लगाना वा ल लगाना ला ओ झे वाला. बरोबर आहे. दुसरा शब्द काय राहील काय तयार होईल लगाना आवर एक मात्र ओ ठस्याचा ठ ओठ. बरोबर आहे. आता औ कुठला शब्द झाला औ लगाना आ या अवर दोन मात्रा अवर किती मात्रा दिल्यात मी 2 मात्रा. किती दिल्यात 2 मात्रा. बघा लगाना आ अवर दोन मात्रा षटकोनाचा श धनुष्याचा ध औषध. काय आला औषध. नंतर औषध बघा अवर अनुसार ब लगाना बा रला दुसरी लांटी री अंबारी. बघा बरोबर आहे. अंबारी. अंबारी म्हणजे काय
तुम्हाला सांगितलेलं आहे मी, बरोबर आहे. अम आणि अहा. अहाला शब्द नाहीये, फक्त आपण त्याला असं लिहू शकतो. कसं? असं लिहू शकतो, बरोबर आहे. याला शब्द नाहीये, तर आपण याला असं लिहू शकतो, बरोबर. अंबारी. आता बघा, ऊस, ऊस, उपाय, उपाय, उपाय. एडका, एडका म्हणजे काय, मी मेंढी सांगितली तुम्हाला, मेंढा सांगितला. ऐरण, एवर एक मात्र ऐरण. ओ अलगाना आ, इथं पण राहिला अलगाना आ, अवर एक मात्र ओ, ज जपले तर झवर एक मात्र जे, वलगाना वा, ललगाना ला, ओ जे वाला. नंतर अलगाना आ, अवर एक मात्र ओ, ठ, ठ ठस्याचा ठ, ओठ. नंतर अलगाना आ, अवर दोन मात्र औषध, औषध. नंतर अवरणाचा बलागाना बा, रला दुसरी वेळी री, अंबारी. आणि हा शब्द असंच लिहितात, बरोबर आहे. तुम्हाला कळलं असेल तरी मी पुन्हा सांगतो. ऊस, ऊसाचा ऊस, उपाय, एडका, ऐरण, ओ, ओझेवाला, ओठ, औषध, अंबारी आणि बरोबर. एवढे शब्द झालेले आपले. आता मी तुम्हाला सांगतोय बघा, पुन्हा स्क्रीनशॉट काढून घ्या. आता एवढे शब्द तर तुम्हाला कळले असतील, बरोबर आहे. याच्यानंतर आपण पुढचे शब्द बघूया, म्हणजे याच्यानंतर काय येतं ते बघूया आपण, बरोबर आहे. आहापर्यंत झालंय, मला तुम्हाला सांगून सगळे शब्द झालेले आहेत आपले, तरी पण बघूया तरी पण. बघा, आत्तापर्यंत मी तुम्हाला अ पासून आ पर्यंत शब्द शिकवले. कसे लिहायचे, काय लिहायचे, कुठल्या शब्दाला कसं कसं बोलायचं, काय बोलायचं ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे, बरोबर आहे. याच्यानंतर आपण बघूया. चला, तर आता पुढचा शब्द बघूया आपण. आहापर्यंत झालंय. ह्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो काना मात्र, सॉरी सॉरी, काना मात्रा विलांटी उकार सांगतो तुम्हाला, बरोबर आहे. आता बघा काना कसा असतो. क, क लगाना का, न लगाना ना, का ना, बरोबर. फुल स्टॉप दिला, हा झाला काना, बरोबर. काना. आता येईल काय मात्रा, ही झाली तुमची मात्रा. म लगाना मा, त्र, त्र लगाना त्रा, मात्रा, बरोबर आहे. बघा पूर्णविराम देतोय मी, लक्षात ठेवा. मात्रा, काना मात्रा विलांटी, पहिली विलांटी आहे, बरोबर आहे. डाव्या हाताने जी येते ती असते पहिली विलांटी. काय असते ती? पहिली विलांटी. प, ही, ली, वे, लांटी. विलांटी, आणखी नाही, लक्षात ठेवायचं. पहिली विलांटी डाव्या हाताकडनं जी येते ती पहिली विलांटी. आता आपण बघूया दुसरी विलांटी, बरोबर आहे. दुसरी विलांटी असते उजव्या हाताने जी येते ती असते दुसरी विलांटी, बरोबर आहे. दू, स, री, वर एक मात्र
टी, ही झाली दुसरी विलांटी. बरोबर आहे. काना झाला, मात्रा झाला, पहिली विलांटी, दुसरी विलांटी. आता बघूया पहिला उकार. आता बघूया इथं, बघूया आपला पहिला उकार. हा झाला तुमचा पहिला उकार. प ही ला, इथं लिहितो मी खाली, उ का र. हा काय झाला तुमचा पहिला उकार. आता दुसरा उकार. दु स र लागणार रा, शेवट दुसरा उकार. उ का र. हा काय झाला दुसरा उकार. बरोबर आहे. काना झाला, मात्रा झाला, विलांटी झाली, पहिली विलांटी, दुसरी विलांटी, पहिला उकार, दुसरा उकार झालेला आहे. बरोबर आहे. आता बघूया स्वल्पविराम. काय बघूया आपण. हा झाला तुमचा स्वल्पविराम. अर्धा स, त्याला व, हे पुढचे शब्द पण शिकवणार आहे मी, टेन्शन घेऊ नका. स्व, अर्धा ल, त्याला प, वि रा म, स्वल्पविराम. बरोबर आहे. स्वल्पविराम. बरोबर आहे. झाला तुमचा स्वल्पविराम. हा झाला पूर्णविराम. पूर्ण, याला काय म्हणतात बाळांनो, याला म्हणतात रफार. काय म्हणतात? रफार. पूर्ण विराम. बरोबर आहे. हा झाला पूर्णविराम. काय राहिला आता रफार. हा झाला रफार. र, फा फा र, र फार. बघा फुल स्टॉप देतोय मी. लक्षात ठेवा, कधी पण पूर्ण लिहिताना फुल स्टॉप द्यायला विसरायचा नाही. प्रत्येकाला मी सांगतोय. बघा, हा झाला काना. अला काना असतो की नाही. अला काना, हा काना, ही मात्रा, ही पहिली विलांटी, ही दुसरी विलांटी, पहिला उकार, दुसरा उकार, स्वल्पविराम, पूर्णविराम, आणि हा झाला रफार. हा काय झाला रफार. हा रफार कशावरती, ई वरती असतो. ईड लिंबूच्या ई वरती रफार असतो. प्रत्येकाने लक्षात ठेवा. बघा मी पुन्हा सांगतो. क ला काना का, क ला काना का, न ला काना ना, काना, म ला काना मा, त्र ला काना त्रा, मात्रा. पहिली विलांटी कशी डाव्या हाताने जी दिली जाते ती असते पहिली विलांटी. पहिली वेलांटी. लक्षात ठेवायचं. ही दुसरी विलांटी. दुसरी विलांटी कशी उजव्या हाताकडनं येते ती. पहिली विलांटी असते ती डाव्या हाताकडनं येते. दुसरी विलांटी जी असते ती उजव्या हाताकडनं येते. दुसरी वेलांटी. बरोबर. हा झाला पहिला उकार. काय झाला पहिला उकार. हा झाला तुमचा दुसरा उकार. हा झाला स्वल्प विराम. काय झाला स्वल्प विराम. हा झाला पूर्ण विराम. आणि हा झाला रफार. काय झाला हा रफार. प्रत्येकाने लक्षात ठेवायचं. ज्याला कोणाला स्क्रीनशॉट काढे तो काढू शकतो. मी इरेज करतो. बरोबर आहे. इथपर्यंत तुम्हाला कळत असेल ना.